तो विचार आहे तो अहिल्यादेवीच्या एका विचारातून एका कृतीतून माहीत पडतं. मल्हारराव होळकर अहिल्यादेवीच्या गावामध्ये एक मंदिर बांधणं सुरू करत होते. मंदिर बांधता बांधता त्या ठिकाणी पाणी लागतं आणि चिमुकली अहिल्यादेवी अशी म्हणते, मल्हारराव इथं आता तुम्ही मंदिर बांधू नका. माझ्या गावच्या लेकी पहिले आमच्या महिला मंडळीला पाण्यासाठी 4-4 किलोमीटर जावं लागतं. आणि अहिल्यादेवी आग्रह करत का आता मंदिराचं काम थांबवा, विहिरीचं काम सुरू करा. सगळेजण विरोध करते, अरे मंदिराच्या कामात तुम्ही आडकाठी आणताय, ही लहानशी पोरगी अशी का म्हणता. आणि शेवटी मल्हाराच्या डोक्यात येतं आणि मंदिराचं काम थांबतं आणि विहिरीचं काम सुरू होतं. हा विचार प्रहारचा. मंदिर गावात 2-3 होते पण विहीर एकही नव्हती बे भाऊ. म्हणून 2 मंदिरानंतर एक पुन्हा मंदिर बांधण्यापेक्षा एक विहीर बांधली तर माझ्या मायले केले पाणी गावात भेटल. हा विचारच खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. त्या अहिल्यादेवीला मी नतमस्तक होतो. मित्र, आपण पाहतोय का संतोषराव पवार असेल, परदेशी असेल, कानाकोपऱ्यातल्या गडचिरोली पासून तर इकडे कोकणातल्या अनेक जिल्ह्यापासून आपण पाहतो इथं कार्यकर्ता आला. संतोषराव इथं वारकरी जरी नाही आले असेल पण धारकरी मात्र नक्की आलेले आहेत. हे धारकरी आहे ते वारकऱ्यांचंही आम्ही पाहतोय संरक्षण करण्याची ताकद ठेवतोय. तुकोबाच्या भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबा सांगत होते का तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय ते माझ्यापेक्षा महत्वाचं आहे. मी प्रवचनातून अभंगातून लोकांना जागृत करण्याचं काम करतोय. पण भर दिवसा जेव्हा महिलांचा अत्याचार होतोय, पिकवलेलं धान्य जेव्हा मोगल उचलून नेतात, त्या प्रत्येक दाण्याची किंमत मोजण्याचं काम छत्रपती महाराज तुम्ही करताय ते लाख मोलाचं आहे. म्हणून वारकऱ्यापेक्षाही तेवढंच महत्वाचं धारकरी असतं. आणि कानाकोपऱ्यातला प्रहारचा हा धारकरी माझा कार्यकर्ता, आमचा कार्यकर्ता इथं आला. निश्चितच हे भूमी अधिक पवित्र होऊन सांगतोय का इथून देशाला सशक्त सैनिक दिल्याशिवाय राहणार. ताकदीचा सैनिक, निवळ सैनिक छातीनं नाही विचारानं मजबूत पाहिजे. 56 इंच वाले बहुत होते हैं, लेकिन उस 56 इंच को भी नीचे गिराने की ताकत विचार में होती है. दिमाग में अगर विचार हो, हा विचारानं जमा झालेला कार्यकर्ता आहे. तुमचं नाव वाचून काही आमच्या मतदारसंघातले लोक इकडून फोन करत होते, अरे बच्चू भाऊ तुमचं नाव दिसलं म्हणे कॉलेजवर. बच्चू कडू म्हणे आपला माणूस, गावचा माणूस, नगर जिल्ह्यात नाव कसं काय आलं अहिल्यादेवी नगर. त्याला मोठं कौतुक. खावातल्या माणसाले, खेड्यातल्या माणसाले असं वाटायचं गडी तर लई दूर पोचला बे बाबा. डायरेक्ट तिकून 1000 किलोमीटरवरून अहिल्यानगर मध्ये बच्चू कडूचं नाव आहे. तो अभिमानानं छाती बोलावे. तुले काय माहित आहे आमच्या गड्याचं नाव अहिल्यानगर देवी, अहिल्यानगरच्या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर मध्ये गड्याच्या नावानं कॉलेज आहे असं छाती फुकून सांगत होता. मलाही बरं वाटलं. पण नंतर विरोधकांना त्याची बातमी केली, बच्चू कडूचे कुठं कुठं कॉलेज आहे शोधा म्हणून सांगा. म्हटलं हे तो ज्यादा बेकार आहे. नावामध्ये जेवढी गुरमी होती तेवढी खाली खेचून गेली. मग मला विचार आला का बा संतोषरावले फोन करावं का ते नाव माळ खोडून टाक बाबा, दुसरं अहिल्यादेवीचंच नाव टाकून द्या चालते आपल्याला. कारण नावाचे आम्ही पाहतोय त्याचे 2 फायदे आणि तोटे पाहायला भेटले. आणि विरोधकांना त्याची बातमी केली. जसं मला हवाई महल दाखवला ना, बच्चू कडूचा हवाई महल, मी माझ्या घराले पाहतो खरंच हवाई महल सारखा दिसतोय घर. तर पाणी अडवलं आणि त्याच्यात आम्ही ताळपत्री टाकली आणि त्यांना स्विमिंग टँक करून टाकलं. म्हटलं असा स्विमिंग टँक प्रत्येकाला भेटवलं. ऐन आंदोलनाच्या काळात ती बातमी चालवली. निगेटिव्ह विचार केला पाहिजे, येणारा कार्यकर्ता थांबला पाहिजे, शेतकऱ्याच्या डोक्यात संभ्रम तयार केला पाहिजे.
आणि हे सत्तेतल्या लोकांना चांगलं समजतं. बरोबर त्या टायमिंग साध्य केला आणि त्या टायमिंगवर ते बातमी सोडली. आणि हवाई मालसारखं काहीच नाही. तिथं आम्ही पाहतोय अनाथाचे मूकबधिरांची शाळा आहे. तिथं 15 ते 20 आम्ही पाहतोय बिचारे अपंग जगतोय. ते त्या बातमीमध्ये कधीच आलं नाही. टीव्ही वाले नाही ते कधीच दाखवलं नाही. पण हवामान म्हणजे मागून थंडी हवा येते. म्हणजे हवा काय गरम असते काय? थंडी येते, उन्हाळ्यात गरम येते. म्हणजे माझ्या हवामानामध्ये काही हवा दुसरी उन्हाळ्यात काही थंडी येते का?